घर असतं प्रेमाची आस, घर असतं स्वप्नाचा आभास, घर असतं सुखाची रास, घर असतं सगळ्या जगात खास। पीएम आवास योजना के तहत गरीब परिवारों की जिंदगी का सबसे बड़ा सपना पूरा कर पाई। ग्राम विकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सह विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांद्वारे राज्यात 27,58,754 गरीब व गरजू लाभार्थ्यांचं घरकुलांचं स्वप्न पूर्ण झालं आहे। एक भी गरीब बिना मकान के नहीं रहेगा, जिसका 2018 की सूची में नाम था। हर एक को मकान मिले। आणि मला सांगताना आनंद वाटतो, एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली। महाराष्ट्र शासनानं भूमिहीन लाभार्थ्यांना 500 चौरस फूट जागा खरेदीसाठी अर्थसहाय्यात 50,000 वरून 1 लाख रुपयांची वाढ केली। यासोबतच कमी जागेत जास्त लाभार्थी सामावण्यासाठी बहुमजली इमारती, हाऊसिंग कॉलनी व हाऊसिंग अपार्टमेंटची उभारणी, लँड बँक असे उपक्रम राबविण्यात आले। लाभार्थ्यांना वाळू उपलब्धतेसाठी सँड बँक व एका छताखाली घरकुल बांधकाम साहित्याच्या उपलब्धतेसाठी घरकुल मार्टची उभारणी असे उपक्रम हाती घेतले। राज्य शासनानं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मधील घरकुलांसाठी 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी 15,000 रुपये घरकुलावर सौर ऊर्जा संच बसविण्यासाठी आहे। महाराष्ट्र राज्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचं आज लोकार्पण आणि त्यापैकी काही लाभार्थ्यांना माननीय केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री भारत सरकार व माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते तसंच राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री द्वय, विभागाचे माननीय मंत्री व माननीय राज्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलाची चावी देऊन सन्मानित करण्यात येत आहे। त्यासोबतच या कामात गतिमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात आलेल्या महाआवास अभियान 2023-24 मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींना महाआवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे। महाराष्ट्र शासनाचा एकच ध्यास, राज्यातील सर्वांसाठी आवास।